बुद्ध आणि त्यांचा धम्म. प्रथम खंड, पहिला भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? जन्मापासून परिव्रज्येपर्यंत. निरोप. फ्रेंड्स, आपण मागच्या भागामध्ये मार्ग सापडला परिव्रज्या हा भाग बघितला. आजच्या भागामध्ये आपण निरोप हा भाग बघणार आहोत. जर तुम्ही हे मागचा भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या भागामध्ये आपण निरोप बघणार आहोत. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडले त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतता सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता रडत आहेत व ते फार दुःखमग्न झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटले नव्हते. सिद्धार्थाने उत्तर दिले, मला सुद्धा या गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असे वाटले नव्हते. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काहीही एक परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडवण्यापासून कसे सावरून धरले हे आपल्या लक्षात आलेच असेलच. सत्य आणि न्याय यांपासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी माझ्या स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचे काय होणार आता याचा तू विचार केला नाहीस? पण मी याच कारणामुळे परिव्रजक होण्याचे स्वीकारले. सिद्धार्थाने उत्तर दिले, शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा तर आपण विचार करा. पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाला म्हणायला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत टाकून एकटा कसा जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत का नाही सांगित आलीस? हे खरे नाही का? मग तू धैर्य धरले पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केले असतेस? तू अशीच रडत बसली असतीस काय? नाही, गौतमी उत्तरली, ते मरण क्षत्रियाला साजेसे झाले असते. पण तू आता अरण्यात जात आहेस, लोकांपासून अगदी दूर, हिंस्र पशूच्या सोबत राहण्याकरिता जात आहेस. आम्ही इथे शांततेने कसे राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हा सर्वांना कसं काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मलेला आहे. त्यांना इथे ठेवून तू येऊ शकतेस काय? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचे म्हणणे होते की आपण सर्वजण शाक्यांचा देश सोडून कौशलाधिपत्यांच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कौशल देशात जाऊन राहू शकू. पण आई, सर्व शाक्यजन काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रश्न केला. याला ते देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कौशलाधिपताला समजेल असे मी वाचने वा कृतीने काहीही करणार नाही असे मी वचन दिले आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावे लागेल हे खरे आहे, पण यात कुठले श्रेयस्कर? अरण्यात राहणे की कोलियांच्या हत्येत सहभागी होणे? पण ही घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्धाचा दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कदाचित
युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रज्या का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघाकडून अनुज्ञा मिळण्याचेही शक्य आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रज्या घेण्याचे वचन दिल्यामुळेच तर संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रज्या घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघाला उद्योग करणे शक्य आहे. हे सर्वप्रथम मी परिव्रज्या घेण्यावरून अवलंबून आहे. मी वचन दिले आहे आणि मी ते पुरे केलेच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला व शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे आणि तुझे आशीर्वाद दे. जे घडत आहे ते चांगल्यासाठीच घडत आहे. गौतमी व शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून तो स्तब्ध उभा राहिला. काय बोलावे व कसे बोलावे हे त्याला सुचेनासे झाले. यशोधरेने स्तब्धता भंग केली. ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडले ते सर्व मला समजले आहे. सिद्धार्थाने विचारले, यशोधरा, मला सांग, परिव्रज्या घेण्याचे माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटते? त्याला वाटले की ती मूर्छित होऊन पडेल, पण तसे काही झाले नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तरी आणखी दुसरे काय करू शकले असते? कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदारी झाली नसते. आपला निर्णय हा योग्य निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रज्या घेतली असती. मी परिव्रज्या घेत नाही याचे एकच कारण, मला राहुलचे संगोपन करावयाचे आहे. असे झाले नसते तर फार बरे झाले असते, पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिले पाहिजे. आपल्या मातापित्यांविषयी व आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझे शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. ज्या अर्थी आपल्या जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्रजक होत आहात, त्या अर्थी आपण एक असा नवीन जीवनमार्ग शोधून काढा की तो सकल मानवजातीला कल्याणकारी ठरेल. हीच एक केवळ माझी इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर फार मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली आणि अशी पत्नी लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत आणि अशा पत्नीचा व आपल्या वियोग दैवाने कसा घडवून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. फ्रेंड्स, आपण या पुढच्या भागामध्ये गृहत्याग हा भाग बघणार आहोत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.